महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे। यात भाजप सर्वाधिक 3 जागा लढवणार आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या वाट्याला 3 जागा आल्या आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप उमेदवार संजय केनेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला, सर्वसाधारण समाजातील व्यक्तीला आज जी संधी दिली, संधी नव्हे तर जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचा हा माझा सन्मानच आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो की आपण जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला विचाराला दीनदलित उपेक्षित पीडितांपर्यंत घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत नेण्याचं काम मी या जबाबदारीतून करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।